स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 14. ...1914 साली पुण्याहून आल्यानंतर ते पिकेट रोडवरच्या गोडसे मामांच्या पाठशाळेत रुजू झाले. घैसास मामा राहत होते त्या गिरगावातल्या नावलकर बिल्डिंगमध्येच त्यांनी 3 खोल्या भाड्यानं घेतल्या. तिथेच आपला संसार थाटला. काही वर्षात त्यांचा संसार तिथे बहरला. नर्मदा आणि पांडुरंग यांच्यानंतर शांतानं त्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळी नर्मदा आणि पांडुरंग या दोघांना त्यांनी रोह्याला आजोबांकडे ठेवलं. गोडसे मामांच्या पाठशाळेत त्यांचं रीतसर अध्यापन सुरू झालं होतंच. त्याच पाठशाळेत तात्या आर्य समाजातल्या लोकांना संस्कृतही शिकवायचे. पुढे पुढे गोडसे मामांना वयोमानानुसार पाठशाळेचा कारभार चालवणं अशक्य झालं. म्हणून मामांनी पाठशाळेची सारी जबाबदारी तात्यांवर सोपवली आणि ते त्या कार्यातून मुक्त झाले. गोडसे यांच्या पाठशाळेचा कारभार पूर्णपणानं तात्या बघू लागले. म्हणूनच अण्णा मघाशी त्यांना म्हणाले होते, गोडसे मामांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना, मग असं काय झालं पाठशाळा सोडायला? यावर तात्या म्हणाले, अण्णा, इतके दिवस मी त्यांची पाठशाळा चालवली आहे की आता आप्पा शास्त्री मोठा झाला आहे तेव्हा काय समजायचं ते अण्णा समजले. मामांचे चिरंजीव आप्पा शास्त्री आता मोठे झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर पाठशाळेची जबाबदारी सोपवून तात्यानं दुसरं काही बघावं असं गोडसे मामांना वाटणं स्वाभाविकच होतं. त्या गोष्टीची थोडीशी जाणीव झाल्याबरोबर स्वाभिमानी तात्यांनी पाठशाळेची सारी सूत्रं आप्पा शास्त्रींवर सोपवली होती आणि ते तिथून मुक्त झाले होते. अण्णांनी विचारलं, आता पुढं काय करायचं ठरवलं आहेस तू? अण्णा, तेवढ्यासाठीच मी मुद्दाम इथे आलोय, पुढच्या घडामोडी सांगायला. अण्णांनी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं. तेव्हा तात्यांनी पुढचा सारा वृत्तांत त्यांना कथन केला. गोडसे मामांच्या पाठशाळेतून बाहेर पडल्यानंतर तात्या एकदम उघड्यावर पडले. पुण्याला परत जाणार नाही या बोलीवर ते मुंबईला आले होते आणि आता एकाएकी गोडसे मामांच्या पाठशाळेचा आधार तुटला होता. पण त्यामुळे ते खचून मात्र गेले नव्हते. तात्या स्वभावानं शांत होते, तसेच ते सुस्वभावी होते, पण ते खचून जाणारे नव्हते. आठवले घराण्यातून परंपरेनं चालत आलेली अस्मिता आणि जिद्द हे गुणविशेष त्यांच्याकडेही आलेले होते. लहानपणापासूनच त्यांनी काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवून टाकल्या होत्या. स्वतःच्या उपजीविकेसाठी आजन्म पुराण कधीच सांगणार नाही, कर्मकांडात मुळीच अडकून पडणार नाही आणि नोकरी करणार नाही. म्हणूनच पुन्हा पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये किंवा अन्य शाळेत नोकरी करण्यासाठी न जाता तात्यांनी स्वतःची पाठशाळा काढायचं ठरवलं. सरस्वतीबाईंनीही पूर्वी तशी इच्छा व्यक्त केली होती की तू दुसरी पाठशाळा सुरू कर, असं त्या नेहमी तात्यांना सांगायच्या. पण पाठशाळा सुरू करणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. तात्यांनी ते धाडस करायचं ठरवलं होतं. प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी गुरुकुल पद्धतीतून केलेलं अध्यापनाचं कार्य तात्या त्या आधुनिक विज्ञान युगात पुढे सुरू ठेवणार होते. त्या भव्य दिव्य ऋषी परंपरेचा विसर इतरे जणांना पडलेला असला तरी तो आठवले कुटुंबाला पडला नव्हता. वेदांबरोबरच उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयींची महती या कुटुंबानं पुरेपूर जाणली होती. त्या महान ग्रंथांमधलं तत्त्वज्ञान समाजाभिमुख व्हावं म्हणून आठवले कुटुंबाची धडपड होती. पाठशाळेच्या रूपानं ते हे कार्य घडवून आणणार होते. पाठशाळा सुरू करण्याचा विचार मनाशी पक्का झाल्यानंतर ते पाठशाळेसाठी जागेच्या शोधात निघाले. त्यांच्याबरोबर तेव्हा त्यांचे काही गुजराती मित्रही होते. ते सर्वजण गिरगावातल्या माधवबागेत आल्यावर तात्यांचा एक गुजराती मित्र म्हणाला, रोडना बाजूनी लेसो तो सारू पडसे. गुजराती माणसाजवळ दूरदृष्टी असते, म्हणूनच त्या मित्रानं तसा सल्ला दिला होता. शिवाय ती दर्शनी भागातली जागा मिळत होती. त्या काळी मुंबईत जागा सहज उपलब्ध व्हायच्या. जागेला व्यापारी स्वरूप आलेलं नव्हतं.
तात्यांनी ती दर्शनी भागातली जागा लगेच घेतलीही असती, परंतु त्यांनी पाठीमागची जागाही बघायचं ठरवलं. माधव बागेतल्या त्या पटांगणामधून ते मागील वास्तूमध्ये आले. तिथे तळमजल्यावर असलेलं लांबरुंद दालन त्यांनी बघितलं. उजव्या बाजूला असलेल्या भव्य लाकडी जिन्यानं ते मित्रांसमवेत वरच्या दालनामध्ये आले. साधारण 3,500 चौरस फूट लांब रुंद एवढ्या प्रशस्त दालनाचं बांधकाम अतिशय सुबक होतं. वरच्या बाजूला मोठ्या लाकडी तुळया होत्या. तुळयांच्या दोन्ही बाजूंना उतरतं छप्पर होतं. भिंतीलगतच्या प्रत्येक लाकडी तुळयेवर सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. त्या भव्य दालनाला अनेक दरवाजे होते. पुढच्या गॅलरीत जाण्यासाठी अंतरावर 3 मोठे दरवाजे होते. त्यावर काचेची तावदानं होती. दरवाजाप्रमाणेच दालनाला पुष्कळ खिडक्याही होत्या. दरवाजे खिडक्यांवरही नक्षीकाम केलेलं होतं. दालनाच्या पलीकडच्या अंगाला गॅलरी होती. आतमधल्या एक एक गोष्टी पाहून तात्या गॅलरीच्या दिशेने गेले. तेवढ्यात त्या गॅलरीच्या सज्ज्यावरून एक मोर त्यांना समोर आला आणि आपला पिसारा फुलवून नाचायला लागला. ते पाहून तात्या हर्षभरीत होऊन गेले. त्यांना तो शुभशकून वाटला. मनाशी ते म्हणाले, इथे साक्षात शारदेचं वाहन समोर आलंय. हा ईश्वरी संकेत तर नसेल? यापेक्षा अन्य कोणती उत्तम जागा मिळणार? दर्शनी भागातली जागा त्यांना मिळत होती, परंतु ती न घेता ही शुभशकुनी जागा घ्यायचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं. त्या जागेचे ट्रस्टी तात्यांना म्हणाले, ही मागची जागा तुम्ही घ्या, पण पुढची जागा देखील तुम्हीच घ्या. मी तुम्हाला ती नाममात्र 1 रुपया भाड्यानं देतो. त्यांचा प्रस्ताव कुणीही आनंदानं मान्य केला असता. पण निस्पृह वृत्तीचे तात्या नेहमीप्रमाणे शांतपणाने म्हणाले, मला तेवढ्या जागेची मुळीच आवश्यकता नाही. मग ती घेऊन मी काय करू? एवढ्या जागेत माझं काम भागेल. त्या ट्रस्टीनं होकार दिला. तात्यांची निस्पृहता पाहून तो अक्षरशः भारावून गेला. व्यावहारिक जगात असा अनुभव मिळणं ही दुर्मिळ घटनाच होती. 1 रुपया नाममात्र भाड्याने सुमारे 4,000 स्क्वेअर फूट मिळणारी जागा कुणीही सोडली नसती. पण विनाकारण कुणाला अडकवून ठेवण्याचा तात्यांचा स्वभाव नव्हता. आवश्यक तेवढीच जागा घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्या जागेच्या ट्रस्टींनाही धन्यता वाटली. हा वृत्तांत ऐकून अण्णांचे नेत्र आनंदानं चमकले. त्यांनी विचारलं, मग घेतली की नाही ती जागा? हो, जागा घेतली. पण हे सारं तुमच्या कानावर घालण्यासाठी इकडे आलो. तुझा निर्णय योग्य आहे. अण्णा, तिथे सारं स्थिरस्थावर झाल्यानंतर तुम्ही मुंबईला आलं पाहिजे. येणारच. तू एवढं माझ्या मनाजोक्त कार्य करतो आहेस, मग न येऊन कसं भागेल? तात्या, शिक्षणाचं खरोखरच तू चीज केलंस. आजोबांपासून आपल्या आठवले घराण्यानं जे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवलं होतं, ते तुझ्या पाठशाळेच्या रूपानं पूर्ण होईल याची मला निश्चिती वाटते. संस्कृती प्रसाराचा खऱ्या अर्थानं तू पाया घातलास. नाही अण्णा, पाया तुम्ही घातलात. माझ्या एका पाठशाळेनं तुमचं गेल्या 25 वर्षाचं कार्य कसं काय पुसलं जाईल? मला आठवतं, भल्या सकाळी वणवण करत तुम्ही गावाबाहेर अस्पृश्य वस्तीत जात होतात. त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी तुम्ही केवढे परिश्रम घेतलेत. 20 वर्षांपूर्वीच्या काळाचा विचार केला तर ती गोष्ट किती अवघड होती. ती तुम्ही पार पाडलीत. तात्यांचं म्हणणं योग्यच होतं. शिवाशिव तर सोडाच, परंतु तेव्हा अस्पृश्य वस्तीत जाणं हे सुद्धा अब्रह्मण्य केल्यासारखं होई. मग त्या लोकांना आपल्या अंगणात आणण्याची तर बातच नको. त्याच संदर्भात अण्णा म्हणाले, अस्पृश्य वस्तीत मी जात होतोच रे, पण त्या पुढेही जाऊन मला काम करायचं होतं. पण काय करणार? समाजाची बंधनं होती. ती एकदम झुगारून देणं शक्य नव्हतं. अरे, अस्पृश्य वस्तीत जाऊन आल्यावर इथे बाहेर स्नान करताना मला फार वाईट वाटायचं रे, पण माझा नाईलाज होता. कधी कधी त्या अस्पृश्यांना आपल्या अंगणात घेऊन यावं असंही मनापासून वाटे. पण मी तसं केलं असतं तर समाजानं मलाच वाळीत टाकलं असतं. मग आपण कोणतं कार्य करू शकलो असतो? म्हणून समाजाशी विद्रोह करून भागण्यासारखं नव्हतं.
समाजात रुजलेली शेकडो वर्षांची ही पाळंमुळं खणून काढण्यासाठी काही काळ जावा लागणारच. या कटू सत्याचं भान मला सतत ठेवावं लागत होतं. पण हळूहळू परिस्थिती पालटत जाईल. आपल्या घराण्यानं संस्कृती प्रसाराचा निर्धारपूर्वक पाया घातला आहे आणि तुला सांगतो तात्या, आपला पांडुरंग त्यावर कळस चढवील हे तू ध्यानात ठेव. खरंय अण्णा. अरे, मी काय त्याला आयुष्यभर पुरणार नाही, काय समजले? इथे मी त्याला शक्य तेवढं शिक्षण देतोच आहे, पण पुढे तुला ते कार्य करायचं आहे. त्याला उचित असंच शिक्षण मी देईन अण्णा. एवढ्यात फाटकाच्या बाहेरून गांगल आजोबांची हाक आली. कोण? वैजनाथ का? केव्हा आलास? आजच आलो. तुमचं कसं काय चाललंय? प्रकृती ठीक आहे? हो, आहे आहे. संध्याकाळचं हे फिरणं नियमितपणानं चालू असतं बघ, त्यामुळे प्रकृती उत्तम. माणसानं प्रथम स्वतःची प्रकृती जपली पाहिजे. मग फाटकातून आत येऊन त्यांनी विचारलं, बरं, काय म्हणते तुमची मुंबई? आपल्या जागेवरून उठून तात्या अंगणात आले आणि म्हणाले, मुंबई ठीक आहे. अजून पाठशाळा चालवतोस ना रे तू? हो. पोटा पाण्याचं भागतं का रे तुझं? का काही नोकरी चाकरी? नाही. तात्यांऐवजी अण्णांनीच बसल्या जागेवरून उत्तर दिलं. इथे आमच्या पोटापाण्याची चिंता आहे कोणाला? आम्हाला चिंता आहे ती वेगळीच. बरं बरं, चालू देत म्हटलं तुमचं कार्य. बरं वैजनाथ, ये आलास तर. एवढं बोलून आजोबा काठी आपटीत निघून गेले. तात्या प्रश्नार्थक मुद्रेनं अण्णांकडे बघत राहिले. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.